येशूच्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही येशूच्या नावाला धन्यवाद देतो. अब्राहम, इसाक, याकोबाच्या देवा, आम्ही येशूच्या नावाने आम्ही तुझ्या जवळ आलो आहो. प्रभू येशू मसीहच्या नावाने परमेश्वर पिता आमचा स्वीकार कर, आमचा स्वीकार कर. प्रभू येशू, आम्ही तुझ्या उपस्थितीस बसलो आहो, तुझ्या जवळ आलो आहो, आमचा स्वीकार कर. प्रभू येशू, हालेलुया. प्रभू परमेश्वर, प्रभू येशू मसीह, आम्ही जे काही आज वचन बोलणार आहोत, छोटंसं वचन प्रभू श्री, त्याच्याद्वारे हरेक लोकांचा मन फिराव होऊ दे, हरेक लोकांचा उद्धार होऊन दे. प्रभू श्री, हरेक लोकांचं जीवन चेंज होऊन जाऊ दे येशूच्या सामर्थी नावाने. हल्लेलुया. आजचा दिवस आनंदाचा आहे, निरोगीचा आहे, सुखाचा, समाधानाचा आहे. प्रभू येशू, हल्लेलुया. या वचनाद्वारे हरेक लोकांचं परिवर्तन घडून येऊ दे येशूच्या सामर्थी नावाने. प्रभू येशू, हल्लेलुया. पवित्र आत्मा हरेक लोकांना आज तू स्पर्श कर. प्रभू येशू, हल्लेलुया. कोण संकटात, त्रासात, दुःखात असेल, प्रभू हरेक लोकांना तू स्पर्श करून या वचनाद्वारे तुझी शांती हरेक लोकांमध्ये येऊ दे येशूच्या सामर्थी नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूच्या नावाला धन्यवाद असो. आज जे वचन मी बोलणार आहे बघा, रोमकारास पत्र 5व्या अध्यायाचं जे वचन आहे, मी प्रथम तुम्हाला सांगू इच्छिते की संकट जे आहे, संकटामुळे पवित्र आत्म्याचा वर्षाव कशा प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये होतो, है ना. खूप छान चांगलं वचन आहे की संकट जेव्हा येतं आपल्यावरती, तेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव, देवाच्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणामध्ये होतो. प्रियांनो, हे माझ्या बाबतीत मला अनुभव आहे या गोष्टीचा, मला अनुभव आहे, मी हे अनुभवलं आहे माझ्या जीवनामध्ये, म्हणून मी हे वचन, मला या वचनाचा अनुभव मला आला आहे, म्हणून मी हे वचन तुमच्या समोर शेअर करत आहे. हल्लेलुया. तर बोलले आहे रोमकारास पत्र 5व्या अध्याय विश्वासाचा परिणाम, याच्यामध्ये बोललं आहे की इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो. आम्ही संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते, आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव होतो. हल्लेलुया. बोलला आहे, देवाच्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणामध्ये होतो. तर आपण जर सुरुवात बघितली, सुरुवातीला काय संकट येतं ना, संकटाने धीर आणि लाजला काय आहे, तेव्हा देवाच्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणामध्ये लिहिलं आहे. नीट ग्रामर जर आपण बघितलं बायबलचं, तर झाला आहे, लिहिलं आहे, वर्षाव झाला आहे, देवाच्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणामध्ये झाला आहे. म्हणजे काय, देव बोलतो क्रूसावरती पूर्ण झाला आहे. प्रियांनो, पूर्ण झाला आहे क्रूसावरती. येशू बोलतो, येशू आला आपल्या पापांची क्षमा करून, त्याने पूर्ण जगाला पवित्र आत्मा दिला आहे. आपल्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा आहे. हरेक लोकांच्या अंतःकरणामध्ये देवाने पवित्र आत्मा दिला आहे. म्हणजे आत्म्याचा वर्षाव झाला आहे, देवाने देऊन टाकला आहे, सर्व काही देवाने दिलं आहे. देव परमेश्वर पवित्र आत्मा आपल्यामध्ये उपस्थिती त्याची असते. परंतु आपण ओळखत नाही, कारण की आपण दैनिक जीवनामध्ये असतो. आपण जगाच्या आपल्या जीवनामध्ये आपण कार्य करत असतो. आपण कोण काम करतं, कोण आपल्या दैनिक जीवनामध्ये आपल्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये आपण कामात मग्न असतो. आपण आपल्या संसार प्रपंच, आपण इच्छा आपल्या पूर्ण करण्यामध्ये आपण संसाराच्या याच्यामध्ये आपण मग्न असतो. आपल्याला कळत नाही. जेव्हा आपण देवामध्ये येतो तेव्हा आपल्याला समजतं
केव्हा समजतं आपल्याला आपल्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे, जेव्हा आपण त्याच्यामध्ये जातो, म्हणजे आपण प्रार्थनामध्ये जातो, आपण देवाच्या पूर्ण ओळखतो त्याला. हालेलुया. बघा, जेव्हा गोष्टी समजायच्या असतात प्रियानो, तेव्हा खोल जायला पाहिजे असतं. जेव्हा आपल्या लाईफमध्ये आता फ्रीज आहे, फ्रीजमध्ये काय झालं आहे, म्हणजे कुठून, म्हणजे आता बघा, संकट आपल्याला फल प्राप्त का नाही होत? संकट जेव्हा येतं तेव्हा का संकट येत असतं? काहीतरी गडबड असते आपल्या लाईफमध्ये ना. आपण पाप करतो तेव्हा आपल्यावरती संकट येतं. आपण ठीक आहे, आपण जन्माचेच पापी आहोत. बघा, संकट येतं तेव्हा मनुष्य परमेश्वराकडे वळत असतो, है ना. परमेश्वराकडे वळत असतो. आता संकट जेव्हा येतं तेव्हा आपण धीर धरला पाहिजे. धीर म्हणजे काय? धीर म्हणजे पेशन्स आपण ठेवला पाहिजे, आपण हौसला ठेवला पाहिजे, आपण करेज ठेवला पाहिजे. आपल्यामध्ये आपण पूर्णपणे शांतीने राहिलं पाहिजे. जेव्हा आपल्यावर संकट येतं आपण गडबड नाही केली पाहिजे. जेव्हा कोणाला काही परेशान होतं, काही आजारी असतात मनुष्य, काही प्रॉब्लेम्स होतो, काही झगडे तंटे होतात, कोणतं फायनान्शियल संकट असतं, कोणी एक्झाममध्ये फेल जात असतात, कोणाची एक्झाम्स असते, कोणाचं 10th स्टँडर्डला मुलं घाबरून जातात, मुलं मुली, कोणाचं कोणत्याही प्रकारचं संकट असतं. त्यावेळेस आपण काय करायचं असतं? काहीही होऊन दे, जगात काही होऊन जाऊ दे, पण त्या वेळेला आपण आपल्यामध्ये शांती येण्यासाठी आपण पवित्र आत्म्याच्या शांतीमध्ये जाणं गरजेचं असतं. हालेलुया. आपण प्रार्थना करणं, देवासमोर गुडघे टेकून प्रार्थना करणं गरजेचं असतं. प्रियांनो, कितीही त्रास होऊन जाऊ दे, आपल्याला आता माझ्या लाईफचं मी उदाहरण देते. जेव्हा माझ्या आतमध्ये, माझ्या बॉडीमध्ये आजार होता, मला आजारी होते मी, तेव्हा मी देवाच्या समोर गुडघे टेकून प्रार्थना केली, मी येशूची प्रार्थना केली, तेव्हा पवित्र आत्म्याची शांती माझ्यामध्ये आली, तेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव माझ्यामध्ये झाला. हालेलुया. आणि मग त्या ट्रीटमेंटच्या काळामध्ये जेव्हा ती सुरुवात होती, त्या ट्रीटमेंटच्या काळामध्ये मला इतका त्रास होत होता. त्या त्रासामध्ये मी काय केलं? त्या त्रासामध्ये मी येशूच्या जवळ कशी गेले? मी प्रार्थना केली, मी बायबल वाचन केलं, मी शांतीने राहिले, मी देवाला प्रार्थना करत राहिले. म्हणून माझ्यामध्ये बदल घडून मग देवाच्या प्रेमाचा, पवित्र आत्म्याचा वर्षाव माझ्या अंतःकरणामध्ये झाला. हालेलुया. आपण बघू शकतो उदाहरण, दानियल जेव्हा पिंजऱ्यामध्ये होता, दानियल जेव्हा पिंजऱ्यामध्ये होता तेव्हा तो ओरडला का? तो घाबरला का? त्याच्यामध्ये भय भीती निर्माण झालं का? नाही. ते लायन लोक जे होते ते शांत का झाले? त्यांना फाडून नाही काढलं, त्यांनी फाडलं नाही त्यांना, है ना. दानियल जेव्हा सिंहाच्या गुहेमध्ये होता तेव्हा तो शांत राहून त्याने प्रार्थना केली. पहिले पण त्यांनी प्रार्थना केली, तेव्हा तो पवित्र आत्म्याचा काहीतरी चमत्कार झाला ना तिथे. पवित्र आत्म्याचा चमत्कार झाला, तो जिवंत बाहेर आला. सिंहाने त्यांना खाल्लं नाही, सिंहाच्या पिंजऱ्यामधून तो बाहेर आला का? त्या पिरियडमध्ये जेव्हा तो पिंजऱ्यामध्ये संकटामध्ये जेव्हा तो होता तेव्हा त्याने प्रार्थना केली ना. त्याने प्रार्थना केली तेव्हा त्याचा पवित्र आत्म्याचा वर्षाव तिथे झाला. तेव्हा त्या लायनला पण, त्या सिंहांना पण समजलं असेल, अरे पवित्र आत्मा इथे उपस्थिती आहे, पवित्र आत्म्याची. म्हणून त्या जनावरांना पण समजतं आणि जनावरांना
देवानेच उत्पन्न केला आहे. ज्याने त्याला उत्पन्न केलं तो देवच जर तिथे आला असेल तर तो कशाला फाडून खाणार त्या दानिएलाला. आणि पौल आणि सिलास प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय 19व्या वचनातून पुढे आपण बघितलं. पौल आणि सिलास जेव्हा त्या लोकांनी त्यांना जेलमध्ये तुरुंगामध्ये टाकलं तेव्हा त्यांनी काय केलं? जेव्हा पौल आणि सिलास जेलमध्ये टाकतात त्यांना, मग ते घाबरतात का? मग ते भांडतात का तिकडे? त्या जेलवाल्यांना, त्या लोकांना भांडतात का तिथे? ते झगडे करतात, हाणामारी करतात का तिथे? नाही. जेव्हा त्यांना बेड्या टाकतात तेव्हा त्या बेड्याच त्या वाजून वाजून देवाची प्रेझेंस वर्शिप करतात. हालेलुया. जेव्हा आपण संकटामध्ये असतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे? जे पौल आणि सिलासने केलं, जे दानिएलाने केलं, जे कितीतरी प्रीचर होते, कितीतरी भविष्य वक्ता होते, ते संकटात असताना त्यांनी काय केलं? साधू सुंदर सिंग जेव्हा विहिरीमध्ये त्याला जिवंत टाकण्यात आलं तेव्हा त्याने काय केलं? 3 दिवस 3 रात्र त्याने देवाची प्रार्थना केली. हालेलुया. पौल आणि सिलास जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा त्यांनी काय केलं? तेव्हा त्यांनी प्रेज अँड वर्शिप, त्यांनी पवित्र आत्म्याने भरून भरून ते प्रार्थना करत राहिले. आणि जेव्हा ते प्रार्थना करत राहिले तेव्हा काय झालं? पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्या अंतर्गत खुद येशूचा पवित्र आत्मा तिथे येऊन टाळे तुटले, जेलचे दरवाजे तुटून गेले. लिहिलेलं आहे, जेलचे दरवाजे तुटून गेले. देवदूत तिथे येऊन पुरा जेलचे दरवाजे, तुरुंगाचे दरवाजे तुटून गेले. लिहिलं आहे तिथे प्रकाश पडला. प्रियानो, तुम्ही वाचा, तिथे प्रकाश पडला आणि ते बाहेर निघे. त्यांना समजलं सुद्धा नाही. ते पवित्र आत्म्याच्या आनंदामध्ये भरून भरून ते बेड्याने ते एकदम प्रेझेंट वर्शिप वाजून वाजून प्रेझेंट वर्शिप. त्यांना समजलं पण नाही की गेट कधी उघडलं, ते टाळे कधी तुटले, कधी प्रकाश पडला, कधी बाहेर निघाले. त्यांना कळून सुद्धा नाही आलं. कारण की ते पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावरती झाला होता. हालेलुया, हालेलुया. म्हणून जेव्हा संकट येतं तेव्हा आपण शांत राहिलं पाहिजे प्रियांनो. आपण शांत राहिलं पाहिजे प्रियांनो. गडबड नाही केली पाहिजे. आपण जेव्हा शांत राहतो, बघा नीतिसूत्रेच्या 14व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे बघा, शांत अंतकरण देहाचे जीवन आहे. हालेलुया. शांत अंतकरण देहाचं जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुसतात. हालेलुया. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महान बुद्धिमान होय. संकट जेव्हा येतं तेव्हा आपण शांत राहिलं पाहिजे आणि देवाची प्रार्थना केली पाहिजे. तरच पुढे पुढे त्या पिरियडमध्ये देवाच्या प्रीतीचा वर्षाव, देव आपल्याला पवित्र आत्म्याने भरून टाकत असतो. पवित्र आत्म्याचा वर्षाव, तेव्हा आपल्यामध्ये एक प्रकारे सामर्थ्य प्राप्त होतं. एक प्रकारे आपल्या आतमध्ये शक्ती निर्माण होत असते प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. भीती, लोक घाबरतात, आपण घाबरायचं नाही. कोणत्याही प्रकारचं संकट काहीही आपल्याला करू शकतच नाही. ती भीती असते, ते संकट असतं. संकटाच्या भीती ही प्रत्येक माणसामध्ये असते, परंतु भीतीला न घाबरता भीतीचा सामना करून भीतीच्या नजरेत नजर घालून म्हणायचं की मी घाबरत नाही. भीतीच्या नजरेत नजर घालून बोलायला पाहिजे, मी घाबरत नाही. तुला काय करायचं? मी घाबरत नाही, मला परवा नाही आणि मी घाबरणार नाही जर येशू माझ्या सोबत आहे. हालेलुया. धैर्य सोडायचंच नाही. धीर एकदम हातामध्ये पकडून धरायचा, शांतीने राहायचं आणि पवित्र आत्म्याचा आनंद लुटायचा. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये असतो, परंतु जेव्हा धीर आणि शांतीने आपण राहतो तेव्हा आपण त्याला ओळखतो, देवाला आपण ओळखतो. प्रियांनो, बायबलचं वचन आणि प्रार्थना याच्यामध्येच सर्व काही आहे. येशूमध्येच सर्व काही आहे प्रियांनो. हालेलुया. आपलं जीवन केव्हा चेंज होऊन जातं? जेव्हा आपल्यावर संकट येऊन आपण धीर धरून देवाच्या आशीर्वादाची
वाट बघतो. हालेलुया. मी तुम्हाला एक विशेष अशी गोष्ट सांगते प्रियांनो, की देवाने जेव्हा उत्पत्ती केली, जेव्हा घडवलं, जेव्हा सर्व काही बघा, आपण देवापासून अलग, जे आता पवित्र आत्म्याचं हे मी सांगत आहे, पवित्र आत्मा कसा आपल्या अंतःकरणामध्ये येत असतो बघा. आपण देवाशिवाय अलग नाही राहत. पवित्र आत्मा केव्हापासून आहे? जेव्हा उत्पत्ती निर्माण झालीच नव्हती. उत्पत्तीच्या अध्यायामध्ये तुम्ही वाचलं असेल की जलाशयावर पवित्र आत्मा तळपत होता. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हापासून पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता असं लिहिलं आहे. हल्लेलुया, हल्लेलुया. बघा, जेव्हा देवाने, किती व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स, खूप महत्वाची गोष्ट आहे, याच्याद्वारे तुमचा मन फिराव होऊ शकतो, उद्धार होऊ शकतो, तुमचं जीवन, तुमची बोली चेंज होऊ शकते, चेंज होऊनच जाणार येशूच्या सामर्थ्य नावाने. आज तुमच्या मनात पवित्र आत्म्याचा वर्षाव झालाच पाहिजे येशूच्या सामर्थ्य नावाने. हल्लेलुया. बघा प्रियांनो, जेव्हा उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायामध्ये जेव्हा देवाने माशांना बनवलं, फिशला बनवलं, तेव्हा तो कुणाला बोलला? तो पाण्याला बोलला ना. पाण्यापासून फिश तयार हो, मासे तयार हो, पाण्यामध्ये मासे उपजव. मग पाण्यापासून माशाला बनवलं. मासे जर आपण फिशला बाहेर काढलं, पाण्याच्या बाहेर काढलं, तर ते मरून जातात, ते तडफडतात ना. मग त्यांचं जीवन पाण्यामध्ये आहे, कारण की ते पाण्यापासून निर्माण झाले आहे. मग ते मरून नाही जाणार का? आता जेव्हा सृष्टीला बनवलं परमेश्वराने, तेव्हा कुणाला बोलला? जमिनीला बोलला, मातीला बोलला ना, की जमिनीपासून सृष्टी, वनस्पती उपजव असं बोलला ना. आणि जर झाडांना आपण जर उखडलं, जर तोडलं, झाडांना मुळापासून उखडलं, तर ते सुकून जातात, ते नष्ट होऊन जातात ना. कारण की त्यांचं मूळ हे, त्यांचं जीवन हे मातीमध्ये आहे, जमिनीमध्ये आहे, पृथ्वी जमिनीमध्ये आहे ना. झाडांना उपटलं, पूर्ण काढून टाकलं, तर त्यांचा नाश होऊन जातो, त्यांच्यामध्ये काही राहत नाही, ते सुकून जातात. आणि मग बोला की जेव्हा मनुष्याला उत्पन्न केलं परमेश्वराने, जेव्हा मनुष्याला निर्माण केलं, तेव्हा तो कुणाला बोलला? तेव्हा तो कुणाला बोलला? बघा, तेव्हा तो स्वतःला बोलला ना, चला आपण मनुष्य बनूया, चला आपण मनुष्य बनूया असं बोलला तो. मग त्यांनी मनुष्याला स्वतःपासून निर्माण केलं आहे प्रियांनो. आता बघा, जर मनुष्य देवापासून अलग झाला तर मनुष्य मरणार नाही का? मनुष्याचा नाश नाही होणार का? मनुष्याचा नाश होऊन जाणार. जर आपण देवापासून स्वतःला अलग केलं तर आपल्याला अनंत कालचं मरण आहे. आपण देवामध्ये राहिलं, कारण देवापासून आपण जन्म झाला आहे, देवापासून आपण निर्माण झालो आहे. आपला श्वास हा देवाचा पवित्र आत्मा आहे. देवाने आपल्या नाकपुड्यामध्ये श्वास भरून देहधारी मनुष्य निर्माण केला आहे. हल्लेलुया, हल्लेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की जे हे वचन ज्यांनी ऐकणार असणार त्यांच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्या अंतःकरणामध्ये झाला आहे. उंदा रिंगा लाख तेरी बेरे बेशिंदा बोरा बाबा माखांदा ना हारा बाबा मासाकारी हो. आम्ही प्रार्थना करतो येशू मसीह ऐकणाऱ्या हरेक लोकांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरू दे आणि स्पर्श कर येशूच्या सामर्थ्य नावाने. हल्लेलुया, हल्लेलुया. सारे संकट नष्ट होऊन जावे येशूच्या सामर्थ्य नावाने. ओती ना खाली बोरा मामा खांदा रिखांदा तुसुंदो मो असकारा रिखारा बलांगा तोसोको रिंगा तात्तरी बेरी बाला रब्बा ओरा खला रक्कांदा निकारा बाशिंदा नबारा बाबा मस्तकारी हो. प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हरेक व्यक्तीला भरून जावे आणि परमेश्वराची शांती आणि प्रेमाचा वर्षा हरेक लोकांच्या आनंद अंतःकरणात होऊन जाऊ दे. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन, आमेन.